नमस्कार. पसंतीक्रम, गुणवत्ता, पात्रता, शिक्षक भरती आणि पोर्टल डोकं खराब झालंय ना. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाने व्यवस्थित ऐका. तुम्ही जर सेल्फ सर्टिफाय करत आहात, सोबतच तुम्ही पसंतीक्रम सुद्धा लॉक करत आहात आणि अनलॉक सुद्धा करत आहात, तुम्ही या काही गोष्टींचा नक्की विचार करा. जर तुम्ही शिक्षक भरती 2025-26च्या रेसमध्ये आहात, सध्या तुम्ही पसंतीक्रम लॉक करत असताना जरी विथ इंटरव्ह्यू राऊंड विदाउट इंटरव्ह्यू राऊंड या राऊंडसाठी करत असला ना, तरी सुद्धा याच्यातूनच पुढे 2 महत्त्वाचे राऊंड होणार आहेत. त्यामुळे अशी कोणती चूक करू नका जेणेकरून तुम्ही पात्र असताना तुमची संधी हुकणार आहे. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत सध्या उमेदवार पसंतीक्रम लॉक करत आहेत. काही उमेदवारांना कमी आलेले आहेत, जास्त आलेले आहेत, काहींना अनलॉक करायचंय, काहींना दुसऱ्या टप्प्यामध्ये संधी आहे. परंतु तरी सुद्धा नेहमी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारी माहिती, सरकारचे शासन निर्णय, त्याच्याबद्दलची अपुरी माहिती आणि जे शासनाने जे तुमच्या सोबत दिलेलं आहे त्याचं अपुरं वाचन, याच्यामुळे पसरलेले संभ्रम. याच्यासाठी हे महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्यांना शिक्षक व्हायचे याच भरतीमध्ये, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. शेवटपर्यंत पहा. एखादी गोष्ट तुमच्या कामाची नक्कीच मिळेल जर तुम्ही सेल्फ सर्टिफाय व्यवस्थित केलेला आहे आणि त्याच्यानुसारच तुम्ही लॉक करत आहात. सर्वप्रथम हे लक्षात घ्या, सध्या पसंतीक्रम तुम्ही लॉक केलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला बदलण्याची गरज का? कारण मित्रमैत्रिणींनो, सध्या मात्र विथ इंटरव्ह्यू राऊंड विदाउट इंटरव्ह्यू राऊंड याच्यानंतर कन्व्हर्जन राऊंड आणि कन्व्हर्टेड राऊंड याच पसंतीक्रमाच्या बेसवरती होतो. त्यामुळे तुम्हाला मार्क्स किती आहेत, तुमच्यापर्यंत मेरिट येणार आहे का, हा सेकंडरी पार्ट असला तरी सुद्धा हे सध्याचे पसंतीक्रम, प्रिफरन्सेस, प्राधान्यक्रम अतिशय महत्वाचे आहेत. ते देत असताना तुम्ही 20 जानेवारी 2026चा शासन निर्णय, 1 मे 2026चा शासन निर्णय, त्याच्यासोबतच आता 6 ऑगस्ट पासून जे आलेले आपले विविध उमेदवारांसाठी वेगवेगळ्या आलेल्या सूचना, पवित्र पोर्टल अंतर्गत झालेले सध्या पसंतीक्रम अवेलेबल झालेले, कोणाला झाले, कोणाला नाही झाले, कोणाची पात्रता, कोणाची विषयानुसार पात्रता, हे सगळं आपल्याला पोर्टलच्या वेबसाईटवरती कळतंय. त्याच्यामध्ये कळीचा मुद्दा काय माहितीये का, जरी तुमच्याकडे गुणवत्ता आहे, गुणवत्तेनुसारच ही भरती होते, तरी सुद्धा पसंतीक्रम हा मॅटर करणार आहे. त्यामुळे जरी उमेदवार 1 ते 5 साठी पात्र आहे, 6 ते 8 साठी आहे, 9 ते 12 साठी आहे, त्या उमेदवारांची लिस्ट लागत असताना त्यांनी ज्या प्रकारे प्राधान्यक्रम लॉक करत आहे, ज्या सिक्वेन्सने करत आहे, त्याचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या मेरिटनुसार यादी बघत असताना पहिल्यांदा 9 ते 12चा विचार केला जाणार नाही. त्यामुळे स्पेशली दोज हु आर एलिजिबल फॉर 1 to 5, 6 to 8 आणि 9 to 12 ऑल्सो, त्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जिथं तुम्हाला प्राधान्याने जायचंय, तुमची जिथं निवड महत्वाची आहे, जिथं तुमची आवड आहे, हे महत्वाचं आहे. त्यामुळे अर्थातच तुम्ही पसंतीक्रम लॉक असताना त्याच सिक्वेन्सनी करायचे आहे. बरं, एवढंच करून भागताय का? अजिबात सुद्धा नाहीये. तर तुम्ही ते पसंतीक्रम लॉक करत असताना एखाद्या उमेदवाराने 6 to 8 चे केले आणि नंतर त्याने विचार केला की मी 1 to 5 चे सुद्धा करतो, तर त्याचा मेरिटचा विचार कुठं केला जाणार आहे? त्याचा मेरिटचा विचार पहिल्यांदा 6 to 8 साठी केला जाणार आहे. भले गुणवत्तेनुसार भरती जरी होत असली, विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये 50, विदाउट मध्ये 100, हे तुम्हाला देत असताना तुम्ही 1 द्या, 2 द्या, कितीही द्या, कमी द्या, जास्त द्या, दुसऱ्या राऊंडची वाट बघा, परंतु हे करत असताना तुम्हाला याचा विचार केला जाणार आहे. याचा फटका उमेदवारांना कन्व्हर्जन आणि कन्व्हर्टेड राऊंड मध्ये बसणार आहे, ज्यांची पात्रता असून सुद्धा त्यांना ती संधी मिळणार नाहीये, कारण तिथपर्यंत ते पोहोचलेच नाहीयेत. आणि याचसाठी मित्रमैत्रिणींनो, टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून, गुरु गायडन्सच्या माध्यमातून, इव्हन फास्ट ट्रॅक सिक्वेन्स कसा लावायचा याच्या माध्यमातून आज हजारो उमेदवारांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत की तुम्ही चूक करू नका, जेणेकरून तुम्ही अपात्र होणार आहात. जर तुम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर प्ले स्टोर मध्ये जाऊन आजच A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही तुमच्या जीवलगांपर्यंत हे नक्की पोहोचवा. आणि आज आमचा गायडन्स घ्या किंवा तुम्ही कोणाचाही गायडन्स घ्या, फरक पडत नाही, पण विचार करा की तुम्ही करताना कोणती चूक तर करत नाहीयेत. आज अशी परिस्थिती आहे
स्पेशली विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये एखाद्याला 150 मार्क्स आहेत आणि एखाद्याला अगदी 110 मार्क्स आहेत, परंतु 150 मार्क्स असलेल्या उमेदवाराने जर त्याची पसंती जर एखाद्या संस्थेवरती एखाद्या आस्थापनेवरती जर दिलीच नाही तर त्याचा नंबर तो त्या मेरिटमध्ये लागणारच नाही. पण 110 वाल्याने स्मार्टली प्रेफरन्सेस दिलेले आहेत तर त्याचा तिथं नंबर लागणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुमचे मार्क्स किती आहेत त्याच्यानुसार दुर्गम भागातले जिल्हे, स्वजिल्हा, झेडपी कधी लॉक करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि विशेषतः तुम्हाला कोणत्या प्राधान्याने नोकरी हवी आहे, म्हणजे तुम्ही 9 ते 10 ला पात्र आहात आणि 6 to 8 ला सुद्धा पात्र आहात, परंतु तुम्हाला 9 ते 10 ला पहिल्यांदा विचार केला जायला पाहिजे तुमच्या मेरिटचा की 1 ते 5 ला, हे तुम्ही ठरवायचे. आणि 2022च्या शिक्षक भरतीमध्ये एखाद्याने पसंतीक्रम देताना 853 वाला दिला तरी सुद्धा त्याचा नंबर लागला, कारण तेव्हा प्युअरली गुणवत्तेवरती भरती होती. परंतु आता तसं नाहीये. प्राधान्यक्रम मॅटर करणार आहेत, तुमची पसंती मॅटर करणार आहे. त्याचं एकदम खूप सिम्प्लिफिकेशन करायचं झालं तर सध्या 11-12वीचा जो राऊंड आहे तो बघा, तुम्ही पाहताय की सध्या बऱ्याच ठिकाणी सध्या ऍडमिशन प्रोसेस आहे ती ऑनलाईन होते आणि तिथं चॉईसेस मॅटर करतात. सो चॉईस ऑल्सो मॅटर विथ युअर मार्क्स, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. महत्वाचा बदल आहे, तुमच्या जीवलगांपर्यंत पोहोचवा. आणि जर वाटलं तुम्ही याच्यामध्ये बसताय तर तुमचे पसंतीक्रम पुन्हा तुम्ही अनलॉक करून रिजनरेट करा, ते सुद्धा विहित मुदतीमध्ये, कारण त्याच्यामध्ये कोणताही गोंधळ व्हायला नको. आता सर्वात महत्वाचं दुसरा महत्वाचा मुद्दा महिलांसाठी. महिलांनी त्यांचे पसंतीक्रम लॉक केलेले आहेत, परंतु ते लॉक करत असताना जर त्या महिला समांतर आरक्षणाचा लाभ घेत आहात तर त्यांनी त्याचा सिक्वेन्स कसा लावलेला आहे तो एकदा चेक केला का? कारण महिलांनी पसंतीक्रम लॉक करत असताना त्यांना अतिशय बेनिफिट होणार आहे, तो म्हणजे कन्व्हर्जन आणि कन्व्हर्टेड राऊंड मध्ये. हे राऊंड म्हणजे काय आहेत, ते कसे लागतात, याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये आपण मार्गदर्शन करणार आहोत. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, इथंच मिळेल तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. आता ते सुद्धा करत असताना आता महिलांनी पसंतीक्रम लॉक करत असताना जनरली हेल्पलाईनच्या माध्यमातून जे A+ गुरुशी जोडलेले आहे त्यांची कोणतीही चूक नाहीये, तुम्ही कोणताही तुमच्या प्रोफाईलमध्ये बदल करू नका. परंतु आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून सगळ्यांना सांगणं सुद्धा गरजेचं आहे की तुम्ही पसंतीक्रम लावत असताना तुमची स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. समांतर तुमच्या कॅटेगरीच्या आणि ओपन जर तुम्ही एलिजिबल असाल, जर तुम्ही कॅटेगरीतला असाल तर त्या समांतर तुमचा पहिल्यांदा तो पूर्णता प्रपोर्शन त्यांनी घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओपनच्या करता येणार आहेत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे, जरी तुम्ही ओपनच्या कॅटेगरीसाठी एलिजिबल असला तरी. याच्या बाबतीमध्ये कोणताही संभ्रम, कुठलीही परिस्थिती तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. संभ्रम जास्त पसरवण्यापेक्षा त्याच्यातून सोल्युशनकडे आपण वळूया, कारण सध्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये अपात्रांची संख्या जास्त दिसणार आहे. याच्यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा, 6वी ते 8वी साठी तुम्ही एलिजिबल असताना 9वी ते 10वी अतिशय महत्वाचा मुद्दा, 9वी ते 10वी मध्ये तुमचं सब्जेक्ट स्पेशलायझेशन मॅटर करतं. त्याच्यासाठी याच्या अगोदर पण तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून मी नेहमी याच प्लॅटफॉर्मवरती सांगितलं होतं आणि इथंच मिळते तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय नक्की लिहा आणि लाईक करायला विसरायचं नाहीये. तर तुम्ही ते हे करत असताना तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार पसंतीक्रम देताय, बरोबर आहे, परंतु ती पात्रता तुमच्या कन्व्होकेशन डिग्रीवरती आहे का, तो स्पेशलायझेशन आहे का, हे सुद्धा एकदा चेक करा. जर त्या डिग्रीवरती स्पेशल प्राईम सब्जेक्ट जर तो असेल तर तुम्ही त्या विषयाचे पसंतीक्रम देऊ शकता, त्याचे कंबाईन देऊ शकता. याला सगळ्यात एक्सेप्शन आहे अमरावती युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी आणि ज्यांचं YCMO मधून जसं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कोणत्याही तो स्ट्रीमचा असू द्या, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट उमेदवार खूप चूक करतात आहे, ती म्हणजे माध्यमाच्या बाबतीमध्ये. माध्यमाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत शिक्षण विभागानं 20 जानेवारी 2026 पासून 3 शासन निर्णय आणले, पण वाचणार कोण? जे वाचणार नाही ते संधी हुकणार. त्याच्यामुळे तुमचं माध्यम काय, त्यानुसार तुमची पात्रता काय. तर हे जे पसंतीक्रम तुम्हाला जनरेट झालेले आहेत ना, ते केवळ D.Ed आणि B.Ed तुम्ही ज्या मेथड मधून केलेले आहेत त्याच्यानुसार झालेले आहेत. इट्स नॉट नेसेसरली ॲज गुड ॲज की ती मेथडच तुम्हाला, जनरली हे B.Edच्या बाबतीमध्ये होतं, D.Edला काही मेथड तितकीशी मॅटर नाही करत आहे. त्यामुळे त्याच्यानुसार तुम्हाला तिथं संधी घेणं गरजेचं आहे. स्पेशली दिस इज माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल द विमेन्स, कारण शिक्षक भरतीमध्ये 70-75% महिलांची संख्या आहे. त्यांनी याच्यावरती व्यवस्थित विचार करायचा आहे की तुम्ही जे लॉक केलेलं आहे, किंवा अगदीच जर जमलं नाही ना तर फास्ट ट्रॅक आपली प्ले स्टोरवरून जाऊन A+ ग्रुप डाऊन फास्ट ट्रॅक सिक्वेन्स तुम्ही जॉईन करा. कारण शेवटी कसं आहे की तुमच्यासाठी आज हा आम्ही का केलं सुरू, कारण तुमचं कुठे चुकायला नको. आज उद्या असे बरेच सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, ते स्वतःचं मेरिट स्वतःपर्यंत यावं, सोबतच एखाद्या कॅटेगरीला
एखादी झेडपीच मिळावी याच्यासाठी बरेच रूमर्स पसरवताना दिसतात आहे. कुठं कोर्ट केस चालू आहे, तिथं पसंतीक्रम देऊ नका, इथं जास्त प्रॉब्लेम आहे, तिथं पसंतीक्रम देऊ नका, असं दिसताना तुम्हाला सांगताना दिसतात. परंतु तुम्ही हा विचार केलाय का, जे ते सांगतात ते खरंच योग्य आहे का? सर्वप्रथम एक लक्षात घ्या, अशा कोणत्याही रूमर्सवरती विश्वास न ठेवता फक्त आणि फक्त तुम्ही एकच विचार करा की सध्या जर तुम्ही पात्र आहात तर मात्र तुम्ही शासनाची जबाबदारी आहे, तुम्ही तिथं नोकरीला लागल्यावरती तुमचं काय. कारण शेवटी त्याच्यावरती कोर्ट केस होऊ दे, काही होऊ दे, तुम्ही एकदा पोर्टल थ्रू इन झाला की शासनाची जबाबदारी, पण तुम्ही फक्त इन होत असताना सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म चेक करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीचा लाभ घेताय, समांतर आरक्षणांतर्गत खेळाडू असेल, सर्टिफिकेट होतं नव्हतं, कॅटेगरी असेल, TIT वेगळ्या कॅटेगरीतून दिलेली आहे, टेट सेल्फ सर्टिफाय वेगळ्या कॅटेगरीतून दिलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य विचार करून योग्य मार्गदर्शन करूनच तुम्हाला काम करायचं आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक, आता तुम्ही पसंतीक्रम लॉक केलेले आहेत, किती वेळा अनलॉक करू शकता, किती वेळा रिजनरेट करू शकता, विहित मुदतीत पोर्टलवरतीच विश्वास ठेवायचा आहे. पण एकच तुम्हाला सांगायचंय की तुम्ही सध्या अपात्र आहात, तुम्ही सध्या अपात्र आहात, ते आता जरी विथ इंटर राऊंड, विदाऊट इंटर राऊंड, याच्यातून पुढच्या काळामध्ये याच्यातूनच होणारे महत्वाचे 2 राऊंड, त्याच्यामुळे या शिक्षक भरतीमध्ये पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा सुद्धा होतोय. 2 डिजिट वरती मेरिट येणार आहे, म्हणजे तुमचे या शिक्षक भरतीमध्ये काम होणार आहे. पण कोणाचं, ज्याला हे कळलं की त्याचा लाभ कसा घ्यायचा. सोबतच सध्या विशेष शिक्षकांच्या बाबतीमध्ये, क्रीडा शिक्षकांच्या बाबतीमध्ये सुद्धा तशीच बोंब आमच्या कानावरती येते. त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांचं माध्यम त्यांच्या लक्षात येत नाहीये. 9वी ते 10वी आणि 11-12 याला माध्यम मॅटर करत नाही, विषय मॅटर करतो, स्पेशलायझेशन मॅटर करतं. प्रत्येकाने लक्षात घ्या. त्याच्यासोबतच 10वीचे मीडियम, सेमी मीडियम याच्या संबंधात प्रश्नच तुमचे संपत नाही. त्याच्या संदर्भातला कोणताही प्रश्न असला ना, शेवटी कोणती चूक करू नका. हेल्पलाईनच्या माध्यमातून आमच्याशी जोडले जा, नक्कीच आम्ही तुम्हाला प्रयत्न करू. हा व्हिडिओ संपल्यावरती जर तुम्हाला वाटलं की याच्यातलं माझं काहीतरी चुकलंय, आणि ज्यांना अजून पसंतीक्रम जनरेट झाले नाहीयेत त्यांनी सुद्धा पाहून घ्या, याच्यातलं माझं काहीतरी चुकलंय, तर तुम्ही पुन्हा पाहू शकता. मुंबई BMC, मुंबई नपा यांचे एजचे क्रायटेरिया वेगळं आहे. सोबतच मनपा नपाचे पसंतीक्रम देत असताना यांची पुन्हा एकदा स्किल टेस्ट होणार आहे, आणि ती स्किल टेस्ट झाल्यावरती तुम्हाला असिस्टंट शिक्षक म्हणून नोकरी मिळणार आहे. या सर्वांचा विचार करूनच तुम्ही पसंतीक्रम लॉक करायचे आहेत. ट्रायबल विभागात जाताना काय, विद्यानिकेतनचं काय, तिथं राहावं लागतं का, या सगळ्यांचा विचार करा आणि पसंतीक्रम तुम्ही पुन्हा बदला. पण योग्य वेळी, योग्य संधी, योग्य मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुमचा शिक्षक होण्याचा प्रवास अगदी सुखकर होणार आहे. याबद्दलची कोणताही प्रश्न असला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आमची टीम तुमच्याशी लवकरच रिवर्ट करत आहे. धन्यवाद.